तूप घालून त्याच्यामध्ये सुकुमेव घातलो की समजायचा की काहीतरी गोड बनता। तर हो, मी आज सगळ्यांच्या आवडीचं असं शिरो बनवतोय। पण एकेकाळी म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर शिरो, उपीट आणि आपले जे गोड शेवई असतात ना, ते बनवूचे म्हणजे मोठा टेन्शन। कारण काय माहिती आहे की जेवणाचे साधे पदार्थ सगळ्यांकाच येतात, तसे माकाही यायचे, पण हे पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये पाणी दूध किती घालायचं याचा अंदाजच समजायचो नाही। त्यामुळे शिऱ्याची खीर कधी व्हायची तीच कळायची नाही। माझ्यासारखी खूप जणांची अशी फजिती झालेली असतली नाही, पण शेवटी काय, माणूस अनुभवातनं तर शिकता। आत्ता हे पदार्थ बनवूक सांगा बघू, अजिबात चुकाचे नाही। तर असं हे शिरो बनवूसाठी मी पाव कप तुपामध्ये 1 कप रवो घातलंय। कोणताही गोडाचा पदार्थ असो त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचा, म्हणजे तो पदार्थ चवीक छान लागतो। रव्याक सोनेरी कलर इलो की याच्यामध्ये 2 कप गरम दूध घालायचा, पाऊण कप साखर घालायची। इकडे मी वेलची पावडरच्या जागी वेलची केशर सिरप वापरलंय। हे का आता एक वाफ काढून घ्यायची, तर मस्त गरमागरम लुसलुशीत शिरो आपलं तयार असा।